यशया 41 अध्याय वचन 9 ते 10. यशया 41 अध्याय वचन 9. मी तुला हाती धरून पृथ्वीच्या दिगंतापासून आणले, तुझ्या सीमांपासून बोलावून तुला म्हटले, तू माझा सेवक आहेस. मी तुला निवडले आहे, तुझा त्याग केला नाही. वचन तू भिवू नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे. घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुला सहाय्य करतो. मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन काय संदीपा? मी तुला हाती धरून पृथ्वीच्या दिगंतापासून आणले, तिच्या सीमापासून बोलून तुला म्हटले, तू माझा सेवक आहेस. मी तुला निवडिले, तुझा त्याग केला नाही. तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्य करतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो. परमेश्वर पिता काय म्हणतो? मी तुझा हात धरून तुला आणलेला आहे. परमेश्वर पिता आज म्हणत आहे, मी तुझा उजवा हात किंवा तुझा हात धरिलेला आहे. पृथ्वीच्या दिगंतापासून मी तुला घेऊन आलेलो आहे. का मी तुला आणलेलं आहे? तुला आशीर्वाद देण्यासाठी, तुझी उन्नती आणि प्रगती करण्यासाठी. तू घाबरू नकोस, तू भिवू नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे. मी तुला सहाय्य करतो, मी तुला सावरतो, मी तुला सांभाळतो. म्हणून परमेश्वर पिता म्हणतो. बघा, देव पिता आपला हात पकडत आहे. अनेक वेळा आपल्या जीवनात सर्व आपले हात सोडून जातात, परंतु प्रभू आपला हात पकडतो. संकटात, दुःखात, निराशात, आजारात, विकारात, अनेक प्रकारच्या समस्यात आपला हात पकडणारा, आपल्याला आपला हात धरून ठेवणारा, आपल्याला सावरणारा परमेश्वर आहे. प्रभू म्हणतो, मी तुझा हात धरिलेला आहे. का धरिलेला आहे प्रभूने आपला हात? अशासाठी की मात्र आपल्याला अनुग्रह देण्यासाठी. प्रभू म्हणतो, मी तुझा हात धरिले, तुला मी निवडलेले आहे. मी तुझा त्याग केला नाही. घाबरू नको, भिवू नको, मी आहे तुझ्या बरोबर. भले प्रत्येक आपले हात सोडून जातील, पण प्रभू आपला हात धरून राहील. तो आपला हात कधीच सोडणार नाही. संकटाच्या वेळी किंवा बिकट परिस्थितीच्या वेळी, आजाराच्या वेळी अनेक लोक आपला हात सोडून जातात, परंतु प्रभू आपला हात धरून नेहमी आपल्या बरोबर, आपल्या जोडीला राहतो, आपल्याला सांभाळण्यासाठी. म्हणून आपला हात धरणारा प्रभू येशू आहे. आपल्याला सांभाळणारा प्रभू येशू आहे, जो आपला हात पकडतो आणि आपल्या जोडीला आपल्या बरोबर उपस्थित राहतो आणि आलेल्या सर्व संकटातून तो आपल्याला सोडवितो. म्हणून त्याच्यामध्ये 11 ते 13 वचन काय सांगते? पहा, दे तुझवर शुद्ध झाले ते लज्जित व फजित होतील. तुझशी झुंजणारे शून्यवत व नष्ट होतील. तुझशी लढणाऱ्यास तू ढुंढाशील, पण ते तुला सापडावायचे नाही. तुझशी युद्ध करणाऱ्याचा नायनाट होईल. कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की भिवू नको, मी तुला सहाय्य करीतो. प्रभू काय म्हणतो? जे तुझ्यावर रागावले, चिडले, तुझ्या विरोधात गेले, बायबल सांगते ते सर्व नष्ट होतील. तू त्याला ढुंढाशील, शोधशील, पण तरी ते तुला सापडणार नाही. तुझे वैरी, तुझे शत्रू, तुला त्रास देणारे सर्व प्रभू म्हणतो मी त्याला नष्ट करीन, पण मी तुझा हात धरीन आणि तुला सहाय्य करीन. आपल्या विरोधात जाणारे, आपल्याला त्रास देणारे या सर्वांचा प्रभू नायनाट करील, पण आपला हात धरून ठेवील. ज्याने आपले हात सोडिलेले आहेत, आपल्याला सोडून टाकून दिलेले आहेत, देव त्यांचा नायनाट करील, पण प्रभू आपला हात धरून राहील. पण प्रभू काय म्हणतो? पण मी तुझा हात धरिलेले आहे, मी तुला सहाय्य करीन, तू भिवू नकोस, मी तुझ्या बरोबर. प्रभू आपला हात धरितो, आपल्याला मदत करतो, आपल्याला सहाय्य करतो, आलेल्या संकटातून तो आपल्याला मुक्त करीतो. जेव्हा प्रभू हात आपला धरितो, तेव्हा आपल्या जीवनात अद्भुत कार्य घडते, तेव्हा आपल्या जीवनात चमत्कार घडतात, आपली बंधने तुटतात. पहा, बायबल काय सांगते? मार्क 1 अध्याय 29 ते 31 वचनापर्यंत. सिमोन पेत्राची सासू जी कडक तापाने आजारी पडली होती, प्रभू सिमोनाच्या घरी गेले, तेव्हा सिमोनाने प्रभूला विनंती केली, कारण त्याची सासू कडक तापाने आजारी पडली होती म्हणून. त्या प्रभूने तिच्या हाताला धरून उठविले
आणि उठून ती प्रभूची सेवा करू लागली. बघा, ज्या प्रभून तिच्या हाताला धरिले तेव्हा तिचा ताप निघाला आणि ती प्रभूची सेवा करू लागली. जेव्हा प्रभू आपला हात पकडतो तेव्हा आपली बंधने तुटतात, आपले आजार बरे होतात, आपली संकटे दूर होतात, आपल्या समस्या दूर होतात. या ठिकाणी प्रभूने सिमोन पेत्राच्या सासूच्या हाताला धरिले. जेव्हा तिचा हात पकडला तेव्हा तिचा ताप निघून गेला, ती बरी झाली आणि उठून उलट प्रभूची सेवा करू लागली. ताकद केवढेली बघा तिच्यात म्हातारे बाईमध्ये. जेव्हा प्रभून तिचा हात धरिला तेव्हा प्रभू म्हणतो, मी तुझा हात पकडेन, तुला मदत करायला, तुला सहाय्य करायला, तुला आरोग्य द्यायला. तू घाबरू नकोस, भिवू नकोस. तुझ्या पुढे कोणती मोठी किती संकटे आली, कोणती बिकट परिस्थिती घेऊन येऊ, पण घाबरू नको. मी तुझा हात पकडलाय, तू पडणार नाहीस, तू नाश पावणार नाहीस, तुला कोणती इजा पोचणार नाही, कारण मी तुझा हात पकडलेला आहे. प्रभूने आपला हात पकडलेला आहे, त्यामुळे कोणती आपत्ती विपत्ती घेऊन आपल्या जीवनात येऊ त्याचा स्पर्श पण आपल्याला होणार नाही, कारण आपला हात देवाने पकडलाय, घट्ट पकडलाय. आपल्याला काहीच होऊ शकत नाही, आपण पडू शकत नाही. अनेक वेळा बघा, लहान मुलं जेव्हा कुठे आई वडील चालत आहेत रस्त्याने, लहान मुलं जिद्द करतात अनेक वेळा खाली, त्यांना चालायचं असते, भले चालून ते थकतील दमतील, पण त्याचं त्यांना काही नाही. पण एक लहान मुलाला एक मज्जा असते, एक अशा प्रकारची मज्जा की अशा प्रकारचा उत्साह त्यांना असतो की आम्हाला पण चालायचं आहे, आम्हाला पण इथून रस्त्यातून जायचं आहे. पण आईबाप काय करतात, त्यांचा हात घट्ट पकडून ठेवतात, ते पडू नये म्हणून ते त्यांच्या हाताला पकडतात आणि सुरक्षित रीतीने त्यांना चालवतात. नेहमी जेव्हा बघा आपण रस्त्याने पाहतो, मुलं आई वडील मात्र त्यांच्या जोडीला मुलं असते तर त्यांचा हात पकडतात. का रस्त्याने गाड्या चालतात, मुलं लहान आहेत, त्यांना एवढं समजत नाही, ते धाव घेतील, कोणत्याही बाजूने वळतील, ॲक्सिडेंट होऊ शकते, अपघात होऊ शकते काही, म्हणून आई वडील आपल्या मुलांचा हात पकडून ठेवतात की ते सुरक्षित राहावे, म्हणजे काही अपघात घडू नये किंवा मुलांना काही इजा पोचू नये म्हणून हात धरून त्यांना चालवतात. प्रभूने त्या प्रकारे आपला हात पकडलेला आहे, आपला हात धरिलेला आहे की आपल्याला काही दुखापत होऊ नये, इजा पोचू नये म्हणून तो आपला हात धरितो. मग जर प्रभूने आपला हात धरिलेला आहे तर इतर माणसाची अपेक्षा बाळगणं आपल्याला गरजेचंच नाही. परमेश्वर जर आपला हात पकडत आहे तर आपलं लक्ष पूर्ण परमेश्वरावर पाहिजे. मग चिंता भीती बाळगण्याची गरज नाही, कारण त्याने आपला हात पकडलाय, त्याच्या ठाई आपण सुरक्षित आहोत, चिंता करण्याची गरज नाही. हालेलुया. पुढे वचन काय सिद्धी पहा, यशाया 42:6 मी परमेश्वराने त्या न्यायानुसार तुला बोलाविले आहे, मी तुझा हात धरिला आहे, तुला राखिले आहे, तू लोकांना करार व राष्ट्रांना प्रकाश देणारा असे मी तुला करीन. प्रभू काय म्हणतो, मी तुला बोलाविलेले आहे आणि मी तुझा हात धरिलेला आहे, मी तुला राखिले आहे, तुला सांभाळलेला आहे, तू राष्ट्रांना करार आणि प्रकाश देणारा होशील, कारण मी तुझा हात पकडलाय. म्हणजे प्रभूने आपला हात पकडलाय तर आपण किती सामर्थ्यवान बनणार बघा. आपण लोकांना करार, आपण लोकांना प्रकाश देणारी व्यक्ती बनणार. अगदी मात्र समाजात, लोकात, देशात, सर्व ठिकाणात आपल्याला मान सन्मान मिळेल, श्रेष्ठ बनणार आपण, कारण प्रभूने आपला हात पकडलाय. प्रभूने जर आपला हात पकडले तर बायबल सांगते आपण अनेक लोकांना शिकवणार, अनेकांना घडवणार, अनेकांना प्रकाश देणार, अनेकांचा उद्धार करू शकणार, कारण प्रभूने आपला हात धरिलेला आहे. प्रभू जर आपला हात पकडत आहे, हात धरत आहे, तर याचा अर्थ आपण सामान्य साधारण व्यक्ती नसून एक महान व्यक्ती बनले जातो. जेव्हा प्रभू आपला हात धरितो तेव्हा, जेव्हा प्रभू आपला हात पकडतो तेव्हा आपण एक महान व्यक्ती मात्र बनले जातो. म्हणून आपल्या प्रत्येकांचा हात परमेश्वराने धरिलेला आहे, तो आपल्याला सांभाळतो, सुरक्षित ठेवतो, येणाऱ्या सर्व संकटापासून, अपघातापासून तो आपल्याला वाचवतो. पहा मार्क 9:19-27 एक बाप आपल्या भूतग्रस्त मुलाला, फेप्रेकरी मुलाला, अशुद्ध आत्म्याने पीडित असलेल्या मुलाला, मुक्काबैर आत्मा लागलेल्या आपल्या मुलाला प्रभूकडे घेऊन आला. या मुलामध्ये बरेच आजार होते, तो मुक्का होता, बहिरा होता, फेप्रेकरी होता, दुष्ट आत्म्याने पीडित होता. दुष्ट आत्मा त्या मुलाला खाली आपटायचा, लोलवायचा, तोंडातून फेस काढायचा. दुष्ट आत्मा त्या मुलाला कधी विस्तवस्त्र, कधी पाण्यात टाकायचा आणि सोडत नसायचा, अर्थात त्याचा जीव घ्यायला पाहायचा.
हा दुष्ट आत्मा त्या मुलाचे हाल करायचा. जेव्हा हा बाप आपल्या मुलाला घेऊन प्रभूकडे आला तेव्हा त्या दुष्ट आत्म्याने पाहिलं तर तो दुष्ट आत्मा त्या मुलाला खाली लोळू लागला आणि तोंडातून फेस काढू लागला. तेव्हा प्रभूने बापाला म्हटले, हा त्रास कधीपासून आहे? बाप म्हणतो लहानपणापासून. तेव्हा तो बाप म्हणत आहे प्रभूला, शक्य असेल तर आम्हाला सहाय्य करा. प्रभूने म्हटलं, शक्य असेल असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. तेव्हा तो बाप मोठ्याने ओरडून म्हणतो, माझा विश्वास आहे, माझा विश्वास घालून टाका. तेव्हा त्या मुलामध्ये असलेल्या दुष्ट आत्म्याला, मुक्या बहिऱ्या आत्म्याला, फेपरीकरीच्या आत्म्याला प्रभूने म्हटलं, याच्यातून निघून जा आणि पुन्हा कधी याच्यात शिरू नकोस. तेव्हा तो मुका बहिरा आत्मा, फेपरीकरीचा आत्मा, दुष्ट आत्मा त्या मुलातून निघताना त्याने काय केलं बघा. त्याला एवढा चिड आला होता त्या दुष्ट आत्म्याला, कारण आता त्याला ती जागा सोडायची होती. प्रभू येशूने म्हटलं निघून जाता, प्रभू पुढे कोणाचं काही चालत नाही. पण तो काय करतो बघा, तो दुष्ट आत्मा त्या मुलाला पिलून टाकतो. दुष्ट आत्मा निघते वेळी त्या दुष्ट आत्म्याने त्या मुलाला पूर्ण पिलून टाकलं. जेव्हा त्या मुलाला पूर्ण पिलून टाकलं तेव्हा बहुतेक म्हणू लागले की हा मुलगा मेला. हालेलुया. मेल्यासारखा झाला होता तो मुलगा जेव्हा त्या दुष्ट आत्म्याने त्या मुलाला पिलून काढले तेव्हा बहुतेक म्हणू लागले की हा मुलगा मेला म्हणून. परंतु बायबल सांगते प्रभूने हाताला धरून उठवले आणि तो उभा राहिला. बघा, लोकांना वाटत होतं की मुलगा मेला, त्याला पिळून टाकले म्हणजे मेला म्हणून. पण प्रभूने हाताला धरताच तो उभा राहिला, उठला, तो पूर्ण बरा झाला, निरोगी झाला. त्याच्यानंतर मात्र त्या बापाला किती आनंद झाला असणार, कारण आता या मुलामध्ये कोणत्याही प्रकारचा दुष्ट आत्मा नव्हता, मुलगा मुक्का नव्हता, बहिरा नव्हता, फेपरीकरी नव्हता, पूर्ण बरा झाला होता. प्रभूने हाताला धरून उठवल्यानंतर त्याच्यात बल आणि ताकदी आली होती. बघा, जो मेल्यासारखा झाला होता, दुष्ट आत्म्याने त्या मुलाला मेल्यासारखं केलं होतं, प्रभूने हाताला धरून उठवले आणि ताबडतोब उभा राहिला, मुलगा बरा झाला, अर्थात त्याच्यात बल आलं, ताकद आली. ज्या प्रभू आपल्याला हाताला धरितो तेव्हा आपल्या जीवनात हिंमत आणि बल येते, आपली बंधने तुटतात, आपल्या समस्या दूर होतात, आपली संकटे टळली जातात, परमेश्वराचा अनुग्रह मात्र आपल्या जीवनात उतरतो. प्रभू आपल्या हाताला धरितो. जेव्हा आपण चालत आहोत, संकटात आहोत, दुःखात आहोत, तेव्हा प्रभूने आपला हात पकडलेला असतो, अशासाठी की आपल्याला कोणती इजा पोचू नये, आपल्याला कोणता त्रास होऊ नये, आपण पूर्ण रीतीने सुरक्षित असावे. म्हणून प्रभू आपला हात धरून ठेवतो, तो आपला हात सोडत नाही. अनेक वेळेला आपण प्रभूचा हात तो सोडून जातो, पण प्रभू आपला हात धरून राहतो, कारण प्रभूला माहिती आहे मी जर याचा हात सोडला तर मात्र या जगामध्ये, पापामध्ये, नाशामध्ये वेगाने धावतील आणि स्वतःला नुकसान करून घेतील, स्वतःचा अपघात नाश करून घेतील. म्हणून प्रभू हात धरून राहतो. पण मनुष्य ऐकायला तयार नाही, देवाचा हात सोडतो आणि निघून जातो आणि खरोखर मग नाश पावतो. देवाने आपला हात धरून ठेवलेला आहे, पण आपल्याला देवाचा हात सोडायचा नाही. आपण सोडला तर आपण स्वतःचा नाश करून बसणार, स्वतःच्या जीवनात नुकसान आणून बसणार, स्वतःच्या जीवनात समस्या आणून बसणार. त्याने तर आपला हात पकडलेला आहे, तो कधी सोडत नाही, पण आपण सोडून जातो त्याचा हात. हालेलुया. पुढे वचन काय सांगते पहा. वचन सांगते की स्तोत्रसंहिता 45 अध्याय 1 ते 3 वचनापर्यंत. त्या ठिकाणी वचन काय सांगते पहा. परमेश्वर पिता म्हणतो की पहा मी तुझा हात धरिलेला आहे. परमेश्वर म्हणतो कोरेश माझा अभिषिक्त आहे, त्याच्या पुढे राष्ट्रे पादाक्रांत करण्यासाठी मी त्याचा उजवा हात धरिला आहे. राजास आपल्या कमरा सोडाव्यास मी लावितो, त्याच्या पुढे दरवाजे उघडतील, वेशी बंद राहणार नाही असे मी करीतो. परमेश्वर त्याला म्हणतो मी तुझ्या पुढे चालेन व उंच सकाल असलेले सपाट करीन. मी पितली दरवाजे फोडून त्याचे तुकडे करीन, लोखंडाचे अडसर मोडून टाकीन. प्रभू कोरेशाविषयी म्हणतो मी त्याचा हात धरिलेला आहे. कोरेश कोण होता? कोरेश एक पारसी राजा होता, ज्याने इस्रायल लोकांच्या वेळी देवाचे मंदिर बांधण्यासाठी हातभार लावली. अर्थात जसं जणू पाहिलं तर त्याने देवाचे मंदिर उभारले. त्यावेळी मात्र सिदकिया राजाच्या काळात मंदिर देवाचे जाळून टाकण्यात आले होते. 70 वर्ष इस्रायल लोक बंदिवान होते. अशा वेळेला बंदिवान उलटल्यानंतर कोरेश राजा, दानेर राजाच्या काळात जो मात्र कोरेश राजा होता, या कोरेश राजाने परमेश्वर पित्याचे मंदिर बांधण्यासाठी आपल्या धनातून, आपल्या
बनवल्या आणि त्याने देवाचे मंदिर बांधले. परमेश्वर पित्याने त्याला आपला मेंढपाल बनवले. कोरेश एक पारसी राजा होता, पण कोरेशाचा देवावर पूर्ण भरोसा होता. तो परमेश्वर पित्याला अनुसरून चालला. त्याने परमेश्वराचे कायदे कानून पाळले, देवाचे नियम पाळले, देवावर पूर्ण भिस्त ठेवली. म्हणून देवाने म्हटलं, कोरेश माझा मेंढपाल आहे, मी त्याचा हात धरलेला आहे. बघा मी त्याला किती सामर्थ्य देईन. प्रभू काय म्हणतो, मी काय करीन त्याच्यासाठी, मी त्याला किती सामर्थ्य देईन की त्याच्या पुढे राजा आपली कंबरा सोडतील. राजांची पण ताकद कोरेशा पुढे चालणार नाही. इतकं मी शक्तिशाली ताकदवान त्याला बनवेन. त्याच्या पुढे दरवाजे उघडतील, वेशी बंद राहणार नाही. मी त्याचा हात पकडलाय ना, दरवाजे त्याच्या समोर आपोआप उघडतील. कोणत्या वेशी मोठे मोठे तट त्याच्या पुढे उभे बंद राहणार नाही. या वेशी मोठे मोठे दरवाजे त्याच्या पुढे उघडतील. पुढे प्रभू म्हणतो की मात्र मी त्याच्या पुढे चालेल आणि मात्र उंच सकाल असलेली त्याच्या पुढे मी सपाट करीन. पितली दरवाजे फोडून त्याचे तुकडे करीन. लोखंडी अडसर मी तोडून टाकीन त्याच्या पुढे. परमेश्वर पिता म्हणतो, मी त्याचा हात धरलेला आहे तर मी त्याचे सर्व मार्ग मोकळे करीन. त्याचा मार्ग मी सपाट करीन. त्याच्या मार्गात येणारे सर्व अडथळे मी नाहीसे करीन. त्याच्या मार्गात येणारी सर्व संकटे मी दूर करीन, कारण तो माझा अभिषिक्त आहे. बघा, जेव्हा प्रभू आपला हात धरितो तेव्हा प्रभू आपला मार्ग मोकळा करतो. आपल्या पुढे येणारी सर्व संकटे प्रभू बाजूला करतो. आपला रस्ता परमेश्वर पिता मोकळा करून आपल्याला चांगल्या रस्त्याने तो आपल्याला चालवतो, चांगल्या मार्गाने तो आपल्याला चालवतो. या जीवनाच्या मार्गावर अनेक संकटे, अनेक दुःख आणि अनेक निराशा जेव्हा येतात तेव्हा प्रभू त्या सर्वांना बाजूला करतो आणि आपला हा जीवनाचा मार्ग परमेश्वर पिता सुरळीत चालवितो. कारण त्याने आपला हात धरलेला आहे, तो आपल्या पुढे चालत आहे. त्यामुळे उंच सकाल असलेले पण सपाट होणार, अगदी सपाट भूमी बनणार. आलेली संकटे सुद्धा नष्ट होणार आणि आपण सुरक्षितपणे परमेश्वराच्या जोडीला चालू शकणार, कारण आपला हात परमेश्वराने पकडलाय. हालेलुया. प्रभूने आपला हात पकडलेला आहे म्हणून आपल्याला काहीच होणार नाही. आपल्याला सहाय्य करणारा, आपल्याला मदत करणारा परमेश्वर पिता आहे. हर एक संकटात, हर एक समस्यात तो आपल्याला मदत करेल. आलेली सर्व संकटे परमेश्वर पिता आपल्या जीवनातून पूर्ण दूर करेल, कारण आपल्या प्रत्येकाला मदत करणारा परमेश्वर आहे. आपल्या सर्व संकटातून आपल्याला मुक्त करणारा परमेश्वर आहे, जो आपला हात धरितो. मार्क 5:21-24 आणि मार्क 5:35-43. याईराची कन्या. याईराने येऊन प्रभूला विनंती केली आपल्या मुलीसाठी. ती 12 वर्षाची होती आणि मरणास टेकलेली होती. तेव्हा याईर प्रभूला म्हणत आहे की लवकर माझ्या बरोबर माझ्या घरी चला, माझी मुलगी आजारी आहे, मरणास टेकलेली आहे, केवळ 12 वर्षाचे. तिने बरे होऊन जगावे म्हणून तुम्ही माझ्या जोडीला चला. जेव्हा प्रभू याईराच्या घरी निघणार इतक्यात याईराच्या घरची माणसे येऊन याईराला म्हणतात, आता गुरुजींना त्रास का देता, मुलगी मेली आहे. बघा, ही वाटेतच आहे, रस्त्यातच आहे. प्रभू याईराच्या घरी जाण्यासाठी निघालेले आहेत, घरी पोचले पण नाही. इतक्यात याईराच्या घरची लोक येऊन म्हणत आहे की मुलगी मेलेली आहे. मुलगी मेले म्हणजे आता मुलगी मेली तर येशू काय होणार आहे. पण प्रभू येशूने याईराला म्हटलं, धीर मात्र धर, विश्वास ठेव. आणि प्रभू याईराच्या घरी गेले. जेव्हा प्रभू याईराच्या घरी गेले, लोक रडत होते. प्रभूने मात्र त्यांना म्हटलं, तुम्ही का रडता, का गोंधळ करता, मूल मेलं नाही, झोपेत आहे. उलट ते प्रभूला हसू लागले. प्रभू घराच्या आतमध्ये गेले, पेत्र याकोब योहानाला घेतले आणि मुलीच्या आई बापाला. आणि वचन काय सांगते बघा त्याच्यामध्ये, वचन सांगते 41-42 वचनात, प्रभूने तिच्या हाताला धरिले आणि तिला म्हटले, मुली मी तुला सांगतो उठ, तलिता कुम, म्हणजे मुली मी तुला सांगतो उठ. तेव्हा ती मुलगी जिवंत झाली, उठून बसली. प्रभूने म्हटलेला काहीतरी खाव्यास द्या. जेव्हा प्रभूने तिच्या हाताला धरिले आणि म्हटले, मुली उठ, मुलगी जिवंत झाली. मुलगी उठली. जी मुलगी मेली होती, बायबल सांगते जेव्हा प्रभूने तिच्या हाताला धरिले तेव्हा ती मुलगी उठली, अर्थात मुलगी जिवंत झाली. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशूने हाताला धरिताच मात्र मुलगी जिवंत झाली आणि मात्र उठून बसली. प्रभू येशू जो आपला हात पकडतो तेव्हा
सुद्धा आपण बाहेर उतरू शकतो. सर्व बिकट परिस्थितीतून सुद्धा आपण बाहेर उतरू शकतो जर प्रभूने आपला हात धरिला असेल तर. मनुष्य हात सोडून जातो अगदी संकटात, आजारात, दुःखात. त्याच वेळी आपलेच लोक आपले हात सोडितात. मग आपले नातेवाईक असो, कुटुंबातली व्यक्ती, आपली खास व्यक्ती, मित्रमैत्रीण किंवा कोणी किंवा, मात्र संकट ज्या वेळेला खरी गरज असते त्याच वेळेला आपले हात सोडून जातात. पण प्रभू आपला हात धरूनच राहतो, आपला हात पकडून राहतो प्रभू येशू, आणि आपल्याला सावरतो, आपल्याला सांभाळतो. हर एक परिस्थितीत तो आपल्याला बळ देतो, ताकद देतो, शक्ती देतो. आपला हात कधीच सोडत नाही, आपला हात धरून राहतो. कोण? फक्त प्रभू येशू. ही मेलेल्या मुलीचा हात धरिला आणि मेलेली मुलगी जिवंत झाली. म्हणून प्रभू म्हणतो, तू घाबरू नकोस, तू भिवू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझा हात धरिला आहे. प्रभूने आपला हात धरिला आहे, प्रभूने आपला हात पकडलेला आहे, आणि प्रभूने आपला हात धरिलेला आहे तर आपण पूर्ण सुरक्षित राहणार. आपल्याला कोणतीच इजा पोचणार नाही, तर आपल्याला सांभाळणारा, आपली काळजी घेणारा प्रभू येशू आहे, आणि तो आपल्याला सांभाळतो, तो आपल्या समस्या दूर करतो. मार्क 8:22-26 वचनापर्यंत बायबल सांगते, तेव्हा लोकांनी आणल्या माणसाला प्रभूकडे आणले अशासाठी की प्रभूने त्याला स्पर्श करावा म्हणून. पण प्रभूने त्याला हाताला धरून गावाच्या बाहेर नेले, थुंकून त्याच्या प्रभूने त्याला बाहेर नेले आणि वचन सांगते त्याच्या डोळ्यावर थुंकून त्याच्या डोळ्यावर हात ठेवले आणि म्हटले, तुला काय दिसते? त्याने म्हटलं, मला माणसं दिसतात, परंतु माणसं दिसतात, झाडासारखी दिसतात, परंतु ती चालत आहे. प्रभूने पुन्हा त्याच्यावर हात ठेवला तेव्हा त्याला दृष्टी आली, त्याला दिसू लागले आणि तो बरा झाला. त्यानंतर प्रभूने त्याच्या घरी त्याला पाठवताना म्हटले, या गावात पाऊल सुद्धा टाकू नकोस. बघा प्रभू तिथे काय करत आहे. जेव्हा लोकांनी आणल्या माणसाला प्रभूकडे आणले, प्रभूने त्या लोकांसमोर त्याला बरं केलं नाही, हात धरून कुठे नेलं? त्याला गावाच्या बाहेर नेलं, हात धरून. जिकडे कोणी नाही तिकडे प्रभूने हाताला पकडून त्याला नेलं, आणि प्रभूने त्याच्या डोळ्यावर थुंकलं, प्रभूने स्पर्श केला, पुन्हा स्पर्श केला. त्याचा विश्वास कमजोर होता, तो पापाच्या बंधनात होता. प्रभूने त्याला बरं केलं, त्याला दृष्टी लाभली. पण प्रभूने त्याला घरी पाठवताना म्हटलं, या गावात पाऊल टाकू नको. असं का म्हटलं असणार? कारण प्रभूला माहिती आहे, मी याला बरं केले, परत आणल्यापणाचं सोंग करून तो लोकांना फसवणार, आणि मात्र चमत्कार घडून सुद्धा तो नाकारणार आणि लोकांचा विश्वास कमजोर करणार. म्हणून प्रभू म्हटलं, गावात पाऊल पण टाकू नकोस. भले प्रभूने हाताला धरून त्याला बाहेर काढलं. का हाताला धरून बाहेर काढलं? कारण त्याच्यात प्रभूने पाहिलं याच्यात कधीच बदल व्हायचा नाही, याच्यात कधी परिवर्तन व्हायचं नाही. म्हणून अशी पीडा प्रभूने गावाच्या बाहेरच काढून टाकली हाताला धरून. परमेश्वर अशा गोष्टी बाहेर काढतो ज्या गोष्टी वाईट आहे, ज्या गोष्टी चुकीच्या आहे, ज्यामध्ये कधी बदल घडू शकत नाही. त्या गावाचा नाश होऊ नये म्हणून प्रभूने त्यालाच हाताला धरून बाहेर काढले. आज आपल्या जीवनात जे काही वाईट आहे, जे काही चुकीचं आहे, जे काही पाप आहे, ते प्रभू हातात घेऊन काढणार आणि टाकून देणार, आणि आपलं जीवन शुद्ध आणि स्वच्छ बनवणार, आपल्याला अनुग्रह देणार, आपल्याला प्रभू आशीर्वादित करणार, आपल्या जीवनाची परमेश्वर प्रगती आणि उन्नती करणार. तर आपला प्रभू येशू जिवंत परमेश्वर आहे, जो आपल्याला अनुग्रह देण्यासाठी तयार आहे, आपल्याला आशीर्वादित करण्यासाठी तयार आहे, आपल्या समस्येतून आपल्याला दूर करण्यासाठी तयार आहे. तो म्हणजे प्रभू येशू. तो आपला हात पकडतो, हाताला धरून तो आपल्याला चालवितो, तो आपल्याला सुरक्षित ठेवितो, तो आपली काळजी घेतो. आपल्याला काहीच होऊ नये म्हणून तो आपल्याला सांभाळतो. जसे की उत्पत्ती या पुस्तकामध्ये 19 अध्यायामध्ये सदोम आणि गमोरा प्रदेश याचा नाश करते वेळी प्रभूने आपल्या दूताला पाठवले आणि 2 देवदूत त्या ठिकाणी आले. त्याने लोटाला म्हटले की इथून लवकर घाईने नाही, तर आम्ही सदोम आणि गमोरा प्रदेशाचा नाश करायला आलेले आहोत. तेव्हा लोटाला म्हटलं की तुझं जे कोणी असेल त्यांना काढ. लोटाने आपल्या जावईला म्हटलं, पण जावईला गंमत वाटली म्हणून लोट मात्र आपली बायको, आपल्या 2 मुली यांना घेऊन निघाला. पण बायबल सांगते, वचन काय सांगते पहा, तेव्हा लोट जो आहे तो दीर्घाई करू लागला.
बघा, त्यांना लवकरात लवकर घाईने निघायला सांगितलं होतं, कारण जोपर्यंत लोट तिथून उतरत नाही तोपर्यंत सदोम गोमोरा प्रदेशाचा देवदूतांना काही करता येत नव्हते. म्हणून ते दीर्घाई करू लागले. घाई करण्याऐवजी हळू सावकाश निघायला लागले. देवदूताने त्या पुरुषाने त्यांच्या हाताला धरून काढले, तेव्हा मात्र तिथून बाहेर उतरले आणि त्याद्वारे त्यांचे प्राण वाचले. लोटाच्या बाई त्याला म्हटलं मागे येऊन पाहायचं नाही, पण लोटाच्या बायकोने मागे येऊन पाहिलं म्हणून ती मिठाचा खांब झाले, आज्ञा मोडली. पण लोटाच्या मुलींचे प्राण वाचले गेले. देवदूताने म्हणजे त्या पवित्र पुरुषाने हाताला धरून त्यांना बाहेर काढले, ज्याद्वारे त्यांचे प्राण वाचले गेले. प्रभू आपल्या हाताला धरितो, आपले प्राण वाचवितो, संकटातून तो आपल्याला बाहेर काढितो, मोठमोठ्या जलाशयातून तो आपल्याला सोडवितो, मोठमोठ्या अरिष्टातून तो आपल्याला मुक्त करीतो आपल्या हाताला पकडून. त्याचा हात नेहमी सहाय्य करत असतो आपल्याला, त्याचा प्रभूचा हात नेहमी आपल्याला मदत करतो. पण अनेक अडचणीच्या वेळी तो आपला हात पकडतो आपल्याला वाचविण्यासाठी. आपण आणखीन संकटात पडू नये, आणखीन कोणतेही समस्या सापडू नये, मग तो आपला हातच पकडतो की आणखीन आपण पुढे जाऊ. आणि संकटात आपल्याला व्यवस्थित चालता यावं म्हणून तो आपला हात पकडतो की आपल्याला काही दुखापत होऊ नये. म्हणून प्रभू आपला हात धरितो, आपला हात पकडतो आणि आपल्याला सुरक्षित ठेवितो, ज्यामुळे आपण सर्व संकटापासून वाचू शकतो. हालेलुया. म्हणून भरोसा ठेवा प्रभूवर. या जगातले सर्वांचे हात सुटले तरी चालेल, पण प्रभूचा हात सुटता कामा नये. प्रभूने आपला हात पकडले, आपल्याला तो सोडायचा नाही. प्रभूने आपला हात घट्ट धरलेले आहे, तो घट्टच असावा. म्हणून प्रभू बरोबरच राहायचंय, प्रभू मध्येच जीवन जगायचंय. प्रभूने जर आपला हात पकडलाय तर आपलं जीवन सुरक्षित आहे, निरोगी आहे, शांतीने आणि अनुग्रहाने भरलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता मला शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया.